शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्संगं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनौ शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्। संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा सर्वान शेषेचा. मेडिटेशन करताना काय करायचं ते सांगतात, म्हणजे एक्झॅक्ट प्रोसेस ऑफ मेडिटेशन, त्याचा कोर. बाकी सगळं जर सांगितलेलं की ध्यान वगैरे करत जा, चांगलं असतं, लोकांना पण बरं वाटतं आपण गप्प बसलो की. पण हे सगळे जरी का फायदे असले व्यावहारिक, कुणाला उत्तर द्यायचं नसलं की ध्यानात जायचं आपण. काय करतायत? ध्यानात आहेत. पण असं सगळं जरी असलं तरी देखील त्याचं महत्व किती आहे वगैरे हे सगळं अनेक ठिकाणी सांगून झालं. ध्यानाचं महत्व काय आहे, कुठल्याही प्रकारच्या उपासनेचं महत्व काय आहे हे सांगून झालं. पण व्हॉट इज द प्रोसेस? ते प्रोसेस अजिबात सांगितली जात नाही. सगळीकडे हे सांगितलं जातं की तुम्ही शांत बसा. मग काय 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 आयडियाज लोकांच्या, निरनिराळ्या प्रकारचे मेडिटेशन. एकाने सांगितलं की मी परवा एक पुस्तक वाचलं, 52 वेज ऑफ मेडिटेशन. म्हटलं याच्यातलं एकाने तुला येणार नाही. 52 वेज ऑफ मेडिटेशन, एका गोष्टीवर फोकस करायचं ते जर का तू 52 प्रकाराने समजून घ्यायला लागला तर कसं होईल. म्हणून एकाच प्रकाराने समजून घ्यायला पाहिजे. एक तर वेळ आपल्याला खूप लिमिटेड आहे सध्याच्या काळामध्ये. पूर्वी कसं असा भरपूर वेळ असायचा. त्या पुराणातल्या वर्णनानुसार त्याने 1000 वर्ष तप केलं वगैरे. कितीतरी वेळ होता त्याला, बापरे, 1000 वर्ष. मग ते 1000 वर्ष तप वाले म्हणजे लिंबू टिंबू. 5000 वर्ष, 10,000 वर्ष वगैरे, एका पायाच्या अंगठ्यावर उभं राहून तप वगैरे. हा फिजिकल एक्सरसाइज आहे का काय आहे? मेडिटेशन आहे. मग गीतेमध्ये हे असल्या प्रकार नाही सांगितले. भगवद्गीतेमध्ये एक्झॅक्ट वे सांगितलेलं की एक्झॅक्टली काय करायचं तिथे. कारण की आम्ही बसलो आणि त्याच्यानंतर मग बसण्याचं जे कौतुक असतं, इतका वेळ बसले, अरे पण डोळे मिटल्यानंतर तो काय करतो याच्यावर सगळं अवलंबून आहे. सबंध महिन्याचा हिशोब डोळे मिटल्या मिटल्या करता येतो. प्लॅनिंग करता येतं डोळे मिटल्या मिटल्या. हे सगळे प्रकार म्हणजे नुसतं बसणे इथपर्यंत जर का तुम्ही आला असाल तर मनामध्ये 1000 गोष्टी येत राहतील.
नुसतं शांत बसून बघा. आपल्याला थोड्या वेळाने शांत बसण्याचा कंटाळा येतो. शांत मोठी मोठी माणसं असतात ते जास्ती बोलत नाहीत. आपल्याला बोलण्याला खूप आवडतं की खूप निरनिराळ्या सब्जेक्ट्सवरती. त्याचप्रमाणे शांत बसण्यावरती सुद्धा लोक खूप बोलतात. मौनावरती खूप बोलतात. 1.5 तास मौनावर लेक्चर असं ते करत होतं. मग ह्या याच्यामध्ये जरा कमी बोलावं असं म्हटलं जातं की देवाने माणसाला डोळे 2, नॉस्ट्रिल्स 2, कान 2 असं दिलं. फक्त तोंड एकच दिलंय की त्यांनी थोडं कमी बोलावं, थोडं कमी खावं. पण या बाबतीत देवाचा माणसाने पराभव केला. कमी बोलावं, कमी खावं. मोठे जे असतात ते कमी बोलतात, सहसा जास्ती बोलत नाही. मी परवा वाचलं, हे असले गोष्टी मी वाचत असतो. व्हॉट डिड द 2 oceans से टू इच अदर वेन दे मेट? तर त्याच्यावर उत्तर आहे नथिंग, दे जस्ट वेव्ड. फार आवडलं. दे जस्ट वेव्ड. हा जो प्रकार आहे हा बाह्य आहे. दररोजच्या जीवनाच्या मध्ये आम्ही थोडंसं संयमित करायला पाहिजे. एकंदर आमच्या सर्वच ॲक्टिव्हिटीज या संयमित असायला पाहिजे. युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योग भवती दुःख. हा दुःख हरण करणारा योग तुला प्राप्त होईल. पण तू हे लक्षात घे की तुला संयम ही महत्वाची गोष्ट आहे. कारण संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा सर्वांना शिष्यता हा एक म्हणजे सर्व जे संकल्प आहेत, व्हॉट एव्हर वी डिसाइड, व्हॉट एव्हर कम्स टू अवर माइंड, गिव्ह अप एव्हरीथिंग. प्रोसेस ऑफ मेडिटेशन मध्ये इतर वेळेला नाही. इतर वेळेला आपल्याला चाललंच आहे. असं जीवन कसं चालेल सगळं सोडून दिलं तर? त्यामुळे ते सगळं करणं भागच आहे. पण एक मुख्य प्रोसेस ऑफ मेडिटेशन ती नेहमीच्या व्यवहारापेक्षा वेगळी का आहे, त्याचं भगवद्गीतेने वर्णन केलेलं आहे की आश्चर्यवत पश्यते कश्चिदेन. कधीतरी कुणीतरी एखादा आश्चर्यवत आश्चर्यासारखा या प्रिन्सिपल ऑफ सेल्फला पाहतो, आत्म्याला पाहतो. मी म्हणत असतो. सगळा जो आहे तो मीला धरूनच असतो. परंतु दॅट इज पर्सनॅलिटी सेल्फ. आणि तो सोडून ओरिजिनल सेल्फ मी याची जाणीव आपल्याला असते, प्रत्येकाला असते. पण ती स्पष्ट का होत नाही तर नंबर ऑफ थॉट्स, संकल्प. उद्या काय करायचंय, डोळे मिटल्यानंतर ध्यानाला. अरे उद्याचं उद्या बघू ना. आता वेळ आताच ठरवणार की उद्या काय करायचं ते. आनंद गोष्टी. आणि आपला मुळीच कंट्रोल नसतो की काय उठेल चित्तावरती. ते अंबुराव महाराज म्हणून कोण गेले, त्यांचे 9 hours मेडिटेशन रोज करत असत. रोज 9 तास मेडिटेशन.
3-3 तासाचे 3 सेशन्स करत. तर त्यांनी त्यांच्या आठवणीत लिहिलेलं आहे की एकदा मी मेडिटेशनला बसलो असताना माझ्या डोळ्यासमोर निंबाळपासून ते विजापूरपर्यंतची सगळी स्टेशनं मला आठवत गेली. आणि मध्ये एक स्टेशन आहे ते काही केले आठवेना आणि माझं ध्यानच लागेना. म्हणून मी उठलो आणि बाहेर तो पुंडप्पा म्हणून होता, त्याला विचारलं की अरे ते स्टेशन कुठलं. मग त्याने सांगितलं लोकूर. लोकूर, हा. मग मी बसलो. त्यांनी असं लिहिलेलं आहे. म्हणजे हे लोक असतात ना ते भयंकर प्रामाणिक असतात. म्हणजे अशा प्रकारच्या मोठ्या पदाला पोचलेले असतात ते खूप प्रामाणिक असतात. त्यांनी असं स्वच्छ लिहिलं की माझा त्या स्टेशनशी काही संबंध नव्हता, मी कधी त्या स्टेशनवर उतरलो सुद्धा नव्हतो, फक्त पाठी बघितलेली होती, परंतु तेच मला आठवेना आणि मी ध्यानात ते आठवत बसलो. कुठली गोष्ट निघेल हे सांगता येत नाही, पण दुर्लक्ष करता येणं याची कपॅसिटी आपल्याला वाढवता येते. म्हणजे सोडून देणं. वृत्ती उठणारच नाहीत अशी स्थिती काही काळानंतर निर्माण होईल. थॉटलेस स्टेज. पण तरी देखील ते आपल्या किती काळात ते निर्माण होईल हे मी सांगू शकत नाही, कोणी सांगू शकत नाही. प्रत्येकाचं हे वेगळं वेगळं असतं स्ट्रक्चर ऑफ माइंड. पण प्रोसेस तीच आहे की याच्यावरच्या वृत्ती पहिल्यांदा कमी करायला पाहिजे. म्हणून आपण एका विशिष्ट जागी, एका विशिष्ट वेळेला, एका विशिष्ट आसनावरती, हे सगळं ऍक्च्युअली ट्रेनिंग ऑफ माइंड आहे. म्हणजे मला कळतं की आता आपल्याला मेडिटेशन करायचं, डोळे मिटले, इथे ऍक्च्युअली सेंटर ऑफ परसेप्शन आहे. म्हणजे ह्या गोष्टी ह्याच्या पाठीमागे इथे नाहीये. काही काही लोक असं बघतात, तसं बघून काय दिसणार आहे. सेंटर ऑफ परसेप्शन इथं आहे आणि त्याच्यावरती अटेन्शन फोकस करायचं आहे. जाणीव, कॉन्शियसनेस, त्याच्यावर अटेन्शन फोकस करायचं आहे. मग ते करायला अवघड काय आहे? अवघड हेच आहे की अटेन्शन फोकस करायला लागणं हा विचारच पहिल्यांदा करायला लागतो आणि तो थॉट पण निघून जातो इतर थॉट्सच्यामुळे. आणि आपण काय करतो हे लक्षातच येत नाही की आपण हे करतो आहोत म्हणून. पण हळूहळू सवय लावून 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 आपण या स्टेजला येऊ शकतो की स्टॉप म्हणजे स्टॉप. ट्रिमेंडस कपॅसिटी याच्यात डेव्हलप होत जाते. ही सगळ्यात मोठी कपॅसिटी आहे की यू हॅव कंट्रोल ओव्हर युअर थॉट प्रोसेस. मला आता या प्रकारचे विचार नको आहेत, स्टॉप की स्टॉप, मुळीच होत नाही. जितकं आपण ते बंद करायचा प्रयत्न करू तितकं ते रिटालिएट करतात आणि कधी जोरात उसळी मारून येतात. पण हळूहळू ते जेव्हा शांत काही मोमेंट्स आपल्याला प्राप्त होतात, काही मोमेंट्स असं मी म्हणतो, त्यावेळेला आपल्या माइंडला हे कळत असतं की दिस इज समथिंग गुड, व्हेरी गुड. कारण की विश्रांतीची भयंकर आवश्यकता असते. शरीराला जशी विश्रांतीची आवश्यकता असते तशी मनाला पण विश्रांतीची आवश्यकता असते आणि जागेपणी विश्रांतीची आवश्यकता असते. झोपल्यानंतर मग काय मेडिटेशनच चालू आहे घोरता घोरता. या पद्धतीचं जे आहे ते तमोगुणात्मक आहे. म्हणजे इट इज विथ इनर्शिया, जडत्व. त्याने ते होणार नाही.
नाही तर मग ध्यानाचे सगळे प्रोसेस कशाला डेव्हलप केली असते? सगळ्यांनी झोपा म्हणून सांगितलं असतं. गाद्या, एवढी एकच गोष्ट. मग असं का नाही आहे? याचं कारण असं आहे की मॅक्झिमम अलर्टनेस इज रिक्वायर्ड. आणि मॅक्झिमम अलर्टनेस कशासाठी लागतो? तर केवळ अटेन्शन फोकसिंग ऑन सेल्फ, ओरिजिनल सेल्फवरती अटेन्शन फोकसिंग करणं हे इंटेलेक्च्युअल प्रोसेस आहे. म्हणून भगवद्गीतेमध्ये त्याला बुद्धिग्राह्यम असा शब्द वापरलेला आहे. बुद्धिग्राह्यम म्हणजे इंटेलिजन्सने तुम्ही ते तिथपर्यंत जाऊ शकता की शेवटी काय की आपण ठरवतोच ना की आत्ता हे नाही, आत्ता ते नाही, आत्ता ते नाही. हे सगळं ठरवणं वगैरे हे सगळं बुद्धीचं काम आहे, निश्चय करणं. आणि निरनिराळ्या प्रकारच्या वृत्ती उठत असतात आणि मी ठरवत असतो, परंतु काही झालं तरी देखील एका टप्प्यापर्यंत मी जाऊ शकतो की असं ठरवून की डिसाइडिंग की नो. पण मी मागे सांगितलं तसं इट इज लाईक क्लास मॉनिटर क्वाइटनिंग द क्लास, बट क्लास मॉनिटर इज ऑल्सो ए स्टुडंट. त्याप्रमाणे निश्चय ही पण वृत्तीच आहे, त्यामुळे त्याची शक्ती मर्यादित आहे. निश्चय केव्हा गेला हे कळलंच नाही, कारण वृत्तीच आहे. निश्चय केल्याचं वाईट वाटून गेलं. प्रत्येक वृत्तीचे टेंडन्सी उठणे, थोडा वेळ राहणे आणि जाणे अशीच असते. त्यामुळे निश्चय पण असा उठतो, त्याच्यानंतर आपण धरून ठेवायचा प्रयत्न करतो आणि थोड्या वेळात तो जातो. नॅचरल आहे, पण त्याला मर्यादा आहेत. उपयोग आहे पण मर्यादा आहेत. सगळ्यात बेस्ट वे एकच अटेम्प्ट करायचा प्रयत्न करायचा, सेल्फवरती फोकस करायचा. मी असं जे माझं ओरिजिनल स्फुरण आहे, ओरिजिनल असं आतमधनं उठतं की सेल्फ, मी, माय सेल्फ. बस ते हळूहळू स्वच्छ होत जाईल, प्रकाशित होत जाईल. त्यावरती लक्ष केंद्रित केल्यानंतर आपल्याला प्रयत्न करून बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की कधीही पर्सनॅलिटी सेल्फ आठवत नाही. आपण स्वतःवरती लक्ष केंद्रित केल्यानंतर म्हणजे असा अटेम्प्ट करत असताना कधी आपलं नाव कधीतरी मनात येतं, कधी पण नाही मनात येत. इतर कुठल्याही गोष्टी रादर की ज्या सेल्फशी संबंधित आहेत एक्सटर्नली, म्हणजे खरं सांगायचं तर सेल्फ ओरिजिनल आहे आणि त्याच्यानंतर हे सगळे जे संकल्प आहेत किंवा वृत्ती ज्या आहेत त्या सगळ्या त्याला अटॅच्ड आहेत. अंतःकरण, अंतःकरण जर का शांत राहील विदाउट वृत्ती, म्हणजेच थॉट, फिलिंग्स या सगळ्या गोष्टी थोड्या वेळापर्यंत शांत राहतील, तर आपल्याला थोडा वेळ तरी असा काही मोमेंट्स मिळतो की ज्याच्यामध्ये फक्त सेल्फ आहे. आणि त्याच्या अगोदर आम्ही जे करतो की केअर काढत असतो वृत्तींचा. संकल्प पूर्वान कामान त्यक्त्वा सर्वान अशेषतः, सर्व वृत्ती टाकून देणे आणि संपूर्णपणे टाकून देणे. गीता हे असं टेक्स्ट आहे की ज्याच्यामध्ये असं मॅथमॅटिकली सांगितल्यासारखं आहे की भूमितीमध्ये जसं सांगतात की देर इज वन अँड ओनली वन लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट्स. वन लाईन म्हटलं तर दुसरी पण असेल असं पण मनामध्ये येतं, पण नो, 2 पॉइंट्स मधनं जाणारी एक आणि एकच रेषा असते, 2 बिंदूंमधनं जाणारी. तसं इथे सर्व वृत्ती आणि संपूर्णपणे, टोटली, ऑल थॉट्स अँड टोटली. म्हणजे काही थॉट्स थोडेसे ठेवलेले आहेत असं चालणार. गिव्ह अप एव्हरीथिंग. आणि ते स्वतःच्या मनाला समजून सांगायचं की थोडा वेळ
मग ते मन ऐकतं थोडा वेळ ठीक आहे हां. कारण त्याला जर का म्हटलं की आता 2 तास काही हलायचं नाही, 1 मिनिट बसू देणार नाही ते 1 मिनिट. शरीराने तुम्ही बसू शकाल, पण आतमधलं फिरणं आहे ते थांबणार नाही. आतमधलं फिरणं थांबवणं हा संकल्प प्रभावान कामान त्यक्त्वा सर्वान अशेषता. अशेषता म्हणजे काही बाकी न ठेवता, नो बॅलन्स. आपलं अकाउंट असेल ना, मधनं बँकेत नाही येतं की नो बॅलन्स. परवा मी एक हे वाचलं, खूप छान आहे. तर एक ऑइल इंडस्ट्री ज्याचे आहे तो होता आणि कसं मिडल ईस्ट मधला, आणि त्याला खूप मोठी कॅश काढायची होती म्हणून त्यांनी त्या बँकेला चेक दिला. तर बँकेकडनं तो चेक परत आला, नो बॅलन्स, आणि खाली लिहिलं होतं विथ अस. मस्त वाटलं. पण अशेषता याचा अर्थ काही बाकी न ठेवता, थोडी सुद्धा बाकी न ठेवता. पण हे होईल कसं? तर पहिल्यांदा ठरवतो आपण, थिंकिंग करतो, आणि थिंकिंग करताना असं ठरवतो की नथिंग, काही नाही. मग काही नाही हा थॉट राहतो, आणि तो थॉट पण जायला पाहिजे, म्हणजे अशेषता होतं. नाही तर काही नाही हा थॉट आहे, काही नको वगैरे. हे सगळं प्रिपरेटरी फेज आहे, इट्स नॉट अ फायनल फेज. प्रिपरेटरी फेजमध्ये काही नको असं आपल्याला ठरवायला लागतं. मला आता काही नको आहे, याच गोष्टीला धारणा असं म्हणतात. मग काही नको तर काय असेल? तर 2-3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यातलं एक गोष्ट म्हणजे थॉट ऑफ द प्रोसेस ऑफ मेडिटेशन, की मी नंतर काय करणार आहे. मी हे करणार आहे की मी इथे लक्ष केंद्रित करणार आहे. त्याच्यानंतर आय एम गोइंग टू फोकस माय अटेन्शन ऑन कॉन्शियसनेस ऑफ सेल्फ. हे डिसाइडिंग जे आहे, या सगळ्या डिसाइडिंगला धारणा असं म्हणतात, आणि ते ऍक्च्युअली करायचा प्रयत्न करणे याला ध्यान म्हणतात. म्हणजे ध्यान इज प्रॅक्टिकल आस्पेक्ट ऑफ धारणा, आणि धारणा हा थिअरॉटिकल आस्पेक्ट ऑफ ध्यान. असं लक्षात घेतलं पाहिजे. अवघड नाही आहे काय, इट इज सिम्पल. अंडरस्टँडिंगला सिम्पल आहे, पण करताना हे या पद्धतीने जायला पाहिजे की थिंकिंगनी पहिल्यांदा असं ठरवणे, डिसाईड करणे की आत्ता मी काय करणार नाही. किती वेळ? 5 मिनिटं, 10 मिनिटं, तुला किती वेळ असेल तसा. पण त्यावेळेला मी काहीच करणार नाही तर मी काय करू? तर एखादा मंत्र लागतो, तसं मंत्र घेतात एखाद्या वेळेला, तर मंत्रावर फोकस कर. तर मंत्रावर फोकस केलं तरी सॅटिस्फॅक्शन नाही मिळत. याचं कारण मंत्र इज नॉट माय गोल. म्हणून हे सगळे लोक ज्यावेळेला याच्यावरती मंत्रात ना तुमचं काहीतरी होईल असं नको आहे आम्हाला. म्हणजे भगवद्गीता असं सांगते की काय होणार हे निश्चित आहे, काय करायचं हे काहीतरी होईल असं नकोच आहे. म्हणून संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा सर्वान अशेषतः याच्यामधला एक पार्ट आहे तो थिंकिंग, त्याने ठरवणे, डिसाईड करणे. दुसरा पार्ट आहे तो म्हणजे टेक सम मंत्र, म्हणजे रिपीट सम मंत्र, जे लाईक ओम किंवा सोहम. श्वासाबरोबर घ्या. while inhaling, exhaling, you can have so, hum किंवा ओम. मग ते ट्युनिंग होतं, ट्युनिंग ऑफ माइंड होतं. थोड्या थोड्या वेळाने थोडे थॉट्स येतात, परंतु मी हे ठरवलं की मी ह्याच्यावरती फोकस करणार आहे. हां, मग ते ठीक आहे.
मग ते हळूहळू तिथपर्यंत जातं. ह्याच्यानंतरची जी फेज आहे ती डिफिकल्ट आहे, की मंत्रापर्यंत आपण सहजपणे जाऊ शकतो आणि त्याच्यानंतर मंत्राच्या नंतर ज्या वेळेला अटेन्शन फोकसिंग ऑन सेल्फ असतं त्यावेळेला मंत्र हा माध्यम नाही होऊ शकत, टूल नाही होऊ शकत. अटेन्शन इज द टूल. फोकस ऑन सेल्फ. मंत्र जर का म्हणत बसला तर ते कम्फर्टेबल असतं, कारण की त्याच्यामध्ये इंटेलेक्च्युअल पार्ट असा काही वापरला नाही जात. पण जेव्हा तुम्ही सेल्फवर फोकस करता त्यावेळेला तुम्हाला इंटेलेक्च्युअल पार्ट टोटली वापरायला लागतो. आणि मग तुम्हाला ती हळूहळू कपॅसिटी डेव्हलप होते की कुठं पाहिजे त्या ठिकाणी अटेन्शन फोकस करता येईल. हा त्याचा व्यावहारिक फायदा आहे, अटेन्शन फोकसिंग. पण सेल्फवरती फोकस केलं की सगळ्यात सूक्ष्म गोष्ट कुठली असेल, सगळ्यात सूक्ष्म गोष्ट तर सेल्फ हीच आहे. तुम्ही बघा, शांत बसा, थॉटलेस स्टेज पर्यंत आपण जाऊ शकतो, कारण की वायपिंग आउट द थॉट्स, डिसाइडिंग, त्याच्यानंतर शांत राहणे. पण तसं जरी झालं तरी देखील सेल्फचा कॉन्शियसनेस हा त्याच्यामध्ये पकडता येत नाही. तुम्हाला ते अगोदर डिसाईड करून ठेवायला लागतं की मी सेल्फ कॉन्शियसनेसमध्ये राहणार आहे. आणि असं जर का झालं तर स्ट्रक्चर ऑफ माइंड हे त्या पुढच्या स्थितीसाठी म्हणून तयार होतं, प्रो होतं. नाहीतर मग तुम्ही त्या मंत्रामध्येच अडकून राहता, मंत्राच्या पलीकडे जाऊ शकत नाही. पण त्याचा उपयोग आहे. म्हणजे जसं जिन्यावरून चालताना कठडा पकडून 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 चाललेत, आता वरती जायचं गच्चीवरती तर कठडा सोडून दे ना. तू म्हटलं मी कठडा पण पकडीन आणि गच्चीवर जाईन तर नाही जाता येणार, कठडा तुला सोडून द्यायला लागेल. त्याप्रमाणे ज्या गोष्टीचा तसा तू आधार घेतलेला आहेस ती गोष्ट सुद्धा शेवटी तुला सोडून द्यायची आहे. एकच गोष्ट, संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा सर्वान अशेषतः मनसेवेंद्रिय ग्राम विनियम्य संबंध. संबंधता म्हणजे सर्व बाजू नियमित करणे, हा त्याचा एक पहिला आस्पेक्ट झाला. आणि एक दुसरा आस्पेक्ट, यतो यतो निश्चरती मनश्चंचलम अस्थिरम ततस्ततो नियम्येतत आत्मन्येव वशन नाही येत. म्हणजे जिथे जिथे म्हणून मन जाईल तिथून पकडून आणायचं आणि इथं ठेवायचं. म्हणजे जिकडे तिकडे जिकडे मन जाईल तिकडून त्याला पकडून आणून त्या मूळ स्वरूपावरती ठेवायचं. आत्मनी एव म्हणजे आत्मस्वरूपावरती ठेवायचं, सेल्फवरती. ऍक्च्युअली ते जातं वगैरे ते कुठं जात नाही. ऍक्च्युअली मनामध्ये वृत्ती उठते फक्त त्याची. बसलो आणि एकदम अमेरिकेतच मन गेलं, अमेरिकेत मन जातच नाही, मनात अमेरिका उठते. ऍक्च्युअली काय होतं ते बघितलं पाहिजे. की आपण म्हणण्याची एक पद्धत असते की माझं मन इतकं फिरतं इतकं फिरतं इतकं फिरतं. मन फिरत नाही, मनामध्ये फक्त थॉट्स येतात, वृत्ती येतात. तू जर का ते स्टॉप करू शकलास तर ते मन फिरणं बंद होऊन जाईल. त्याला दोन मार्ग आहेत, एक म्हणजे थिंकिंग, डिसाइडिंग, निश्चय करणे हा एक, आणि दुसरा मार्ग म्हणजे फोकस ऑन सेल्फ, हा सगळ्यात उपयोगी मार्ग आहे. त्याच्या इतका इफेक्टिव्ह मार्ग दुसरा कुठलाही नाही. रिपीटेडली तोच प्रयत्न करायचा. आणि योगाच्या भाषेमध्ये त्याला अभ्यास असं म्हणतात, अभ्यास असं म्हणतात. असं केल्यानंतर परत भगवद्गीता सांगते की जे फार महत्वाचं आहे, ही गोष्ट स्टेप बाय स्टेप होईल, शनै शनै.
शनै शनै म्हणजे हळूहळू नव्हे, स्टेप बाय स्टेप, थोड्या थोड्या काळाने जास्ती सूक्ष्मामध्ये तुम्ही जाल. सडनली फायनल स्टेजला तुम्ही जाऊ शकत नाही, कारण की ते मनावरच्या वृत्तींचे संस्कार असतात निरनिळ्या प्रकारचे, ते उठत राहतात आणि ते थांबवणे हा एक पहिला प्रकार आहे. पण तो आमचा मुख्य उद्देश नाहीये. मनावरच्या वृत्ती थांबवणे इज नॉट द फायनल गोल. आमचं फायनल गोल आहे की सेल्फवरती राहणे. हे जे आहे ह्याच्यासाठी म्हणून आम्हाला तो पार्ट जो तसा सूक्ष्म आणि डिफिकल्ट आहे त्याच्यावरतीच फोकस करायला पाहिजे, सेल्फवरती. आणि तसं जर का मी केलं नाही, तिथं आळस केला, तर मी अलीकडच्या पातळीला येऊन उभा राहतो. मग तिथून पुढे एक प्रकारचा इनर्शिया डेव्हलप होतो. ठीक आहे ना, मंत्र म्हटला तरी चालतं की मग मंत्रच म्हणूया. असं करून त्याचा जो सूक्ष्म भाग आहे त्याच्यावर जाण्याची टेंडन्सीच नष्ट व्हायला लागते. एक प्रकारचा इनर्शिया, इंटेलेक्च्युअल इनर्शिया डेव्हलप होतो प्रोसेसमध्ये. ते होऊन द्यायचं नाही. अलर्टनेस इज अ मस्ट. जरी का इतर थॉट्स आले तर येऊ दे ना. हे लक्षात घेतलं पाहिजे की इट इज अ नॅचरल थिंग टू हॅव माइंड विथ थॉट्स. थॉट्स अरायझिंग ऑन माइंड इज अ व्हेरी नॅचरल थिंग. ती येऊ दे ना. पण आपला प्रयत्न आहे की फोकसिंग ऑन सेल्फ, आणि मग ते थोडं थोडं कमी होईल. 1-2 मिनिटं तरी खूप झाला वेळ. 1-2 मोमेंट्स एवढे जरी मिळाले तरी देखील यू गेट द लीड की या पद्धतीने जायचं. एकदा जसं झालं की तुम्हाला बरोबर कळतं की असं जायचं. शनै शनै पहिल्यांदा अंडरस्टँडिंग, त्याच्यानंतर प्रयत्न. रूपरमेत म्हणजे उपरमेत. उपरमेत म्हणजे उपराम नावाची एक अवस्था आहे. बुद्ध्या धृती गृहीतया, बुद्धीनी धृतीसहित. धृती म्हणजे काय? तर बुद्धीत जे ठरवलेलं असतं ते कृतीत आणणं, याला जो फोर्स लागतो त्याला धृती असं म्हणतात. म्हणजे मतीत असलेलं कृतीत आणण्यासाठी जी लागते तिला धृती असं म्हणतात. मतीत बऱ्याच गोष्टी असतात परंतु ते प्रत्यक्ष करायला नाही वाटत. 6 ते 8 बसलं पाहिजे सकाळी मती. आणि तसा प्रयत्न करणे हा धृती, त्याला जो फोर्स लागतो. पण मती तो धृती, त्याचा हा शब्द उगीच वापरलेला नाहीये. त्याला एक आतून जोर लागतो. बुद्ध्या धृती गृहीतया. आणि काय करायचं आहे? आत्मसंस्थम. अगदी त्या योगाचं जर अंडरलाईन्ड काय असेल, कोर काय असेल, तर आत्मसंस्थम म्हणजे स्टॅबिलाइज ऑन सेल्फ. अटेन्शन स्टॅबिलाइज्ड ऑन सेल्फ. आत्मसंस्थम मन कृत्वा न किंचित अपि चिंतेत. आणि दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा विचार करू नका. मग ही प्रोसेस ऑफ मेडिटेशनचा कोर आहे. हे बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्याला सपोर्टिव्ह आहेत, पण ते त्याचे उद्देश नव्हेत. आत्मसंस्थम मन कृत्वा हा त्याचा उद्देश आहे, म्हणजे प्रोसेसचा. आणि आत्मस्वरूप त्याचं ज्ञान होणं हा त्याचा फायनल उद्देश. पण ते ज्ञान होण्यासाठी या प्रोसेसमधनं जायला लागतं. सेल्फची ओळख व्हायला लागते. स्वतःची ओळख करून घेणे. पाहावे आपण असे आपण या नावं ज्ञान. म्हणजे सिम्प्लिफाईड पद्धतीने पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे. खूप कॉम्प्लिकेटेड लिहिलेलं असतं योगाच्या बाबतीमध्ये वगैरे.
बोलूच नका, मौनच पाळा, काही खाऊच नका, उपास करा, असलं काहीही गीतेत सांगितलं नाही. जास्ती खाऊ नका एवढं सांगितलं. जास्ती झोपू नका, किमान प्रवचन चाललेलं असतं झोपू नका. मग भगवद्गीता हे एकदम परफेक्ट आणि प्रिसाइज, आणि प्रिसाइज म्हणजे सब्जेक्ट एक्सप्लेन करण्याच्या बाबतीत प्रिसाइज आहे. नाहीतर काही काही लोक एकदम प्रिसाइजली बोलायचं, प्रिसाइज म्हणजे तो शब्द त्यांना असा व्यापून टाकतो. परवा वाचलं होतं की दोघं जण असतात, बागेमध्ये जाऊन बसतात, ओळख नसते पण शेजारी शेजारी बसता एका बागावर, आणि तिथे कुत्रा बसलेला, कुत्रा असतो. तर एक जण दुसऱ्याला विचारतो, डज युअर डॉग बाईट? तो म्हणतो, नो, माय डॉग डझंट बाईट. म्हणून तो त्याला गोंजारायला वगैरे जातो, तो चावतं की कुत्रं. तर तो म्हणतो, यू सेड युअर डॉग डझंट बाईट. तो म्हणतो, बट दिस इज नॉट माय डॉग. आता याला काही अर्थच नाहीये. एक्सप्लेनेशन जे आहे ते प्रिसाइज आहे. नुसतं प्रिसाइज बोलणं नाहीये, नुसत्या वृत्ती काढून टाकणं नाहीये. हेही लक्षात घेतलं पाहिजे की सगळ्या वृत्ती काढून टाकल्या, ब्लँक, झिरो स्टेट ऑफ माइंड. हे पण उद्देश नाहीये, सेल्फ हाच उद्देश आहे. म्हणून आत्मसंस्था मनकृत्वा या शब्दाने ही गोष्ट इतकी जिवंत केलेली आहे. योगज्ञान कसं प्राप्त होईल? आत्मसंस्था मनकृत्वा न किंचित अपि चिंतयेत. ध्यानाच्या प्रोसेसच्या वेळेला तुम्ही दुसरं काही चिंतन करू नका. इतर वेळेला मोकळा वेळ भरपूरच आहे, तुम्ही चिंतन करू शकता, तुमचे दररोजचे व्यवहार करू शकता. परंतु व्हेन यू आर ट्राईंग टू मेडिटेट, त्यावेळेला शांत स्थिर बसणे, सरळ बसणे, मस्तकात लक्ष केंद्रित करणे, मंत्र, सेल्फ, कॉन्शियसनेस ऑफ सेल्फ, याच्यामध्ये काय नाही, सेन्स ऑफ बिईंग, अस्तित्वाची जाणीव, त्याच्यावरती अवधान केंद्रित करता 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 सेल्फ. मग ते प्रयत्न न करता जेव्हा लक्ष त्या सेल्फवरती सहज राहतं, त्यावेळेला योग स्थिती. त्याच्या अगोदर सगळा प्रयत्न आहे. ही स्थिती म्हणजे युक्त, आणि हा सगळा प्रयत्न म्हणजे योग. पण त्याला सुरुवात आहे आणि त्याला डेस्टिनेशन आहे. डेस्टिनेशनवरती ती व्यक्ती आली की तिला युक्त असं म्हणायचं. युक्त. आणि डेस्टिनेशन पर्यंत जाण्याचा सगळा मार्ग, इन्क्लुडिंग डेस्टिनेशन, हे चित्त तत्वाशी एकरूप होणे, हा सगळा योग आहे. म्हणून योगस्थिती ही जी गोष्ट आहे ती विकसित होते, स्टेप बाय स्टेप विकसित होते. त्याला इथं भगवद्गीतेमध्ये म्हटलंय शनै शनै. आज पहिल्याला बसलं, समजून घेतलं, एकदमच झालं तसं, असं नाही होत. सहसा सहसा काही वेळेला काही लोकांच्या बाबतीमध्ये तसं होऊ शकतं, कारण की माहिती नाही की पूर्वीचे काय संस्कार असतील, त्यांच्या काय कपॅसिटीज डेव्हलप झालेल्या असतील, तर होऊ शकतं. पण नॉर्मली एका स्टेपमधनं दुसऱ्या स्टेपमध्ये जायचंय. पण तो आपण मात्र फायनल ऑब्जेक्टिव्ह काय आहे त्याचं हे पाहून त्याच्यावरती सतत लक्ष ठेवलं पाहिजे की आपण त्या दिशेने जातो. नाही शांत बसलोय, किती वेळ शांत बसलो, किती वेळ, आणि इतक्या इमॅजिनेशन असतात लोकांच्या त्याच्या बाबतीमध्ये. एका बाईने मला सांगितलं होतं की
ध्यान करत होते मी आणि काय की मला स्वामी समोर दिसले, म्हणजे स्वामी माधवनाथ, हां, पांढरे शुभ्र कपडे घातलेले वगैरे, आणि ते असे पुढे चालले होते आणि मी त्यांच्या पाठीमागून चालले होते, ते पुढे चालले होते आणि मी त्यांच्या पाठीमागून चालले होते. किती वेळ आम्ही चाललो होतो. मी या बाईला स्वप्न पडले, हां, की किती वेळ आम्ही चाललो होतो, पण मी अजिबात दमले नव्हते. आता म्हटलं स्वप्नात माणूस चालला दमेल कसं. काहीच्या काहीच इमॅजिनेशन म्हणजे मेडिटेशन असं हे लोक जे समजतात की काही अनुभव म्हणजे हा ध्यानाचा अनुभव आहे, हे योगाचा, हे सगळे फुले मारले पाहिजे. नथिंग, सेल्फ हाच त्याचा अनुभव. सगळीकडे अशा तारका दिसतात, तारे दिसतात, कानफटात मारले. नाही, हे काही उद्देश नाही आहेत आणि हे काही अनुभव पण नाही आहेत. तुम्ही काही या भानगडीमध्ये पडूच नका. जो गीतेने शास्त्रशुद्ध मार्ग सांगितलेला आहे, तो शास्त्रशुद्ध मार्ग सांगतो की तुम्ही काही न करता सेल्फवरती राहा. बास, थोड्या वेळासाठी राहा, हळूहळू ते विकसित करा आणि मग काही काळानंतर यू गेट अकस्टम टू दॅट प्रोसेस, आणि मग त्याच्यानंतर तुमचं ध्यान तुम्हाला त्या तत्वापर्यंत घेऊन जाईल. शनै म्हणजे क्रमाक्रमाने. आपण पण हा भाग थोडा क्रमाक्रमाने बघूया. हरिओम तत्सत. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. ॐ तत्सत्.